मंडळी, निवडणूक बिनविरोध झाली. विक्रम काकडे विधान परिषदेवर पोहोचले. पण या सगळ्या घडामोडीनंतर आता पुण्याच्या राजकारणात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. कारण ही चर्चा केवळ एका विधान परिषद जागेची नाही, तर महाविकास आघाडीतील विश्वास, राजकीय समन्वय आणि भविष्यातील समीकरणाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अखेर निवडणुकीतून माघार घेतली. पण या निर्णयानंतर काँग्रेसने व्यक्त केलेली नाराजी आता मोठा राजकीय विषय ठरू लागलेली आहे. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होत आहे की ही माघार लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी होती की यामागे आणखी काही राजकीय गणित होती. तर नमस्कार मंडळी, मी PK बांडोलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे, बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, पुणे स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीकडे सुरुवातीपासूनच राज्याचं राजकीय वर्तुळात लक्ष लागलेलं होतं. कारण या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होणार असल्याचं चित्र दिसत होतं. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील मैदानात उतरले होते. त्यामुळे ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांमधली स्पर्धा नव्हती, तर अजित पवार आणि शरद पवार गटांमधील प्रतिष्ठेची लढत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. या मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर सुरुवातीपासूनच महायुतीची बाजू मजबूत असली मानली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे संख्याबळ जास्त असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे विक्रम काकडे यांचा दावा मजबूत मानला जात होता. मात्र महाविकास आघाडीकडूनही ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू होती. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे रणनीती आखली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागेवर दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला होता. काँग्रेसकडे तुलनेनं मोठं संख्याबळ असतानाही त्यांनी मित्र पक्षाच्या दाव्याला मान्यता दिली आणि जागा सोडली. त्यामुळे श्रीकांत पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी म्हणून पुढे आली. निवडणुकीचं वातावरण तयार होत असतानाच अचानक घडामोडींना वेग आला. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये संवाद सुरू असल्याचं बोललं जाऊ लागलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर सकाळपासून दोन्ही बाजूमध्ये चर्चा सुरू होती. अखेरीस श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यांच्या माघारीनंतर विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवडणुकीची गरजच उरली नाही. एका अर्थानं पाहिलं तर ही निवडणूक मतदानापूर्वीच संपली होती. मात्र या निर्णयानंतर श्रीकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आम्ही माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लोकशाही प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि राजकारणात मूल्याधिष्ठित भूमिका कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचं त्यांनी म्हटलं. श्रीकांत पाटील यांची ही भूमिका समोर आल्यानंतर अनेकांना या निर्णयाचं स्वागत केलं. काही राजकीय निरीक्षकांनी याकडे सकारात्मक पाऊल म्हणून पाहिलं, कारण स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये अनेकदा घोडेबाजाराच्या आरोपाची चर्चा होते. अशा परिस्थितीत जर एखादा पक्ष निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत असेल तर त्यामागे लोकशाही मूल्यांचा विचार असू शकतो असं मत व्यक्त करण्यात आलं. पण दुसरीकडे काँग्रेसची प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी होती. काँग्रेसचे पुणा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट आरोप केला की शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केलेला आहे. हा आरोप राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण हा आरोप विरोधकांनी केलेलाच नव्हता, तर महाविकास आघाडीतील मित्र पक्षाने केला होता. प्रशांत जगताप यांनी सांगितले की पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पूर्ण तयारी होती. काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ असतानाही त्यांनी मोठ्या मनाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सोडली होती, कारण त्या पक्षाने या जागेवर दावा केला होता. महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विचार करून काँग्रेसने मागे हटण्याचा निर्णय घेतला, पण शेवटच्या क्षणी उमेदवार माघारी घेतल्यामुळे आमच्यासोबत धोका झालेला आहे असा आरोप त्यांनी केला. ही प्रतिक्रिया केवळ एका स्थानिक नेत्याची नाराजी म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही, कारण या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत संवाद, परस्पर विश्वास आणि राजकीय समन्वय यावर चर्चा सुरू झालेली आहे. निवडणूक बिनविरोध होणं ही एक गोष्ट आहे, पण त्यानंतर मित्र पक्षांमध्ये निर्माण झालेली नाराजी ही वेगळी बाब आहे. आता या संपूर्ण घडामोडीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर अनेक प्रश्न उपस्थित होतात.
पहिला प्रश्न म्हणजे जर महायुतीकडं स्पष्ट संख्याबळ होतं तर शरद पवार गटाने सुरुवातीपासूनच उमेदवार का दिला? दुसरा प्रश्न म्हणजे जर निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार आधीपासूनच होता तर महाविकास आघाडीतील इतर पक्षांना त्याची माहिती होती का? तिसरा प्रश्न म्हणजे काँग्रेसची नाराजी ही केवळ स्थानिक पातळीवरील आहे की ती व्यापक पातळीवरही दिसू शकते? राजकारणात अनेकदा निवडणुकीपेक्षा त्यातून जाणारा संदेश महत्त्वाचा ठरतो. पुणे विधान परिषद निवडणुकीची तसंच झालेलं दिसत आहे. विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड ही बातमी आहेच, पण त्याहूनही मोठी बातमी म्हणजे त्यानंतर निर्माण झालेली राजकीय चर्चा. महायुतीच्या दृष्टीने पाहिलं तर हा एक मोठा विजय मानला जात आहे, कारण मतदान न होता त्याचा उमेदवार विधान परिषदेवर पोहोचला. शिवाय विरोधी पक्षाचा उमेदवार माघारी गेल्यामुळे राजकीय संदेशही मजबूत गेला. दुसरीकडे महाविकास आघाडीसमोर आता अंतर्गत समन्वयाचं आव्हान उभं राहू शकतं. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महापालिका निवडणुका आणि इतर महत्त्वाच्या राजकीय लढती होणार आहेत. अशा वेळी मित्रपक्षातील विश्वास टिकून राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण निवडणुका केवळ आकड्यांवर जिंकल्या जात नाही तर त्या समन्वय, रणनीती आणि एकजुटीवरही अवलंबून असतात. शरद पवार गटाच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्पष्टीकरण स्पष्ट आहे. त्यांचं म्हणणं आहे की घोडे बाजार टाळण्यासाठी आणि लोकशाहीचं मूल्यरक्षण करण्यासाठी माघार घेण्यात आली, पण काँग्रेसने उपस्थित केलेला प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दोन भूमिकांमधील अंतर आता राजकीय चर्चांचा विषय बनलेला आहे. राजकीय निरीक्षकांचं मत आहे की या प्रकरणाचा परिणाम तात्काळ दिसणार नाही, मात्र भविष्यात महाविकास आघाडीतील जागा वाटप, उमेदवारी आणि स्थानिक स्तरावरील निर्णयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण एकदा विश्वासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं की त्याची चर्चा बराच काळ सुरू राहते. एकूण पाहिलं तर पुणे विधान परिषद निवडणूक मतदानाआधी संपली असली तरी तिची राजकीय चर्चा आता सुरू झालेली आहे. विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड, श्रीकांत पाटील यांची माघार, सुनेत्रा पवार यांची भूमिका, शरद पवार यांचं मार्गदर्शन आणि काँग्रेसची नाराजी, या सगळ्या गोष्टी मिळून या निवडणुकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता पुढील काही दिवसात महाविकास आघाडीतील इतर नेते यावर काय भूमिका घेतात, काँग्रेसची नाराजी किती पुढे जाते आणि शरद पवार गट त्याला कसं उत्तर देतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असेल. कारण सध्या चर्चेचा विषय फक्त एक विधान परिषद जागा नाही, चर्चेचा विषय आहे महाविकास आघाडीतील विश्वास, समन्वय आणि भविष्यातील राजकीय दिशा. आता तुम्हाला काय वाटतं, श्रीकांत पाटील यांची माघार हा लोकशाही मूल्यांसाठी घेतलेला निर्णय होता की काँग्रेसमध्ये तसा हा विश्वासघात होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.